नमस्कार. बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत मसुबानगरच्या सरपंच व सदस्यांनी अंतर्गत हेवेदावे गटतट व राजकीय कुरघोड्या बाजूला ठेवून जनतेच्या मनातील गाव उभा करण्यासाठी कंबर कसली आहे. गावातील युवा नेते मयूर शेठ बोबडे, डॉक्टर शिंदे व दिलीप टेंगले यांच्या पुढाकाराने सर्व सदस्य व सरपंच यांची एकत्रित विचारमंथन बैठक घेऊन ग्रामविकासाच्या दृष्टीने परिवर्तनाची पायाभरणी करण्यात आली आहे. दरम्यान सरपंच व सर्व सदस्यांनी अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेवून येणाऱ्या काळात ग्रामविकासाची कामे एकमताने मार्गी लावण्याचा निर्णय घेतला असून प्रथम गाव असा नारा देखील दिलाय. दरम्यान उपसरपंच बाळासो पोपट शिंगाडे यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव 9-1 असा मंजूर झाल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदी आबासाहेब अप्पासाहेब कोकरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. यावेळी गटतट बाजूला सारून एकमताने ग्रामविकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची भावना ग्रामपंचायत सदस्य संतोष टेंगले यांनी व्यक्त केली आहे. चला तर पाहूयात नेमकं काय म्हणताय सदस्य संतोष टेंगले. आज ग्रामपंचायत मसुबानगरच्या उपसरपंच पदासाठी जी निवड झाली ती निवड करत असताना सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने आप्पासाहेब कोकरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड केली. त्याबद्दल मी ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो. आणि सर्व ग्रामपंचायतमध्ये ज्या काही 1 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या त्यामध्ये सर्व सदस्य दोन्ही बाजूनी जे निवडून आले त्या दोन्ही बाजूच्या सदस्यांनी एकमताने एक विचार करून गावाचा विकास घडवण्यासाठी एक नवीन परिवर्तन विकास असा एक संकल्प मांडून त्यासाठी आपल्या गावातील तरुण नेतृत्व मयूर शेठ बोबडे असतील, डॉक्टर शिंदे असतील, दिलीप टेंगले यांनी सदस्यांची एकत्र मूठ बांधून आहे ना आज आपल्याला हे नवीन गावात एक नवीन दिशा देऊन आज उपसरपंच आबासाहेब कोकरे यांची उपसरपंचपदी निवड करून जे गावाला नवीन एक राजकारण बाजूला सारून एक संगणमताने बाबा इलेक्शन झाल्यानंतर आपण सर्वांनी एक विचाराने गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन काम केलं पाहिजे हा संकल्प डोळ्यासमोर ठेवून यांनी सर्वांनी या तरुण नेतृत्वाने आम्हाला सदस्यांना एकत्रित बसवून ही नवीन संकल्पना गावासमोर मांडली आणि त्या दिशेने आम्ही सर्व सदस्यांनी एकजुटीने गावाच्यासाठी फक्त विकासासाठी काम करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे आणि तो संकल्प आम्ही इथून पुढे राहिलेल्या काळात सुद्धा पूर्ण करणार आणि फक्त गावाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहील एवढे आम्ही सर्व सदस्यांच्या वतीने ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा दादांचे अभिनंदन.